आहेत आणि बाकीच्या ग्रुपसाठी 2 पासून तर 2, 3, 4, 10, 12 असे जसे रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारचे आपण रूम. अच्छा, ओके ओके. रात्री इकडचा असा व्ह्यू आहे सगळा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन अशा ब्लॉगमध्ये. आता आपण चाललेलो आहे पिकनिकला आणि आमची सेलर बॉयची पिकनिक आहे 25वी. सो आता सगळीकडे जमा झालेत आणि घरातले पालक पण जमा झाले ते बघा इकडे आम्हाला सोडायला. सो त्यावेळेस 2 गाड्या आहेत. तर चला आता आपण जर्नी चालू करणार आहे इकडनं. डायरेक्ट तुम्हाला भेटू स्पॉटवर. चलो बाय बाय. म्हणजे बाबा नारळ फोडतात आता इकडे, कारण का आमची जर्नीसाठी सुखरूप जाओ त्यासाठी. गणपती बाप्पा चला. तर नमस्कार मंडळी, आता जस्ट आम्ही आलेलो आहे इकडे नाश्ता करायला. सो आता लोणावळा क्रॉस केलं आहे आणि आता थोडा नाश्ता करू, पेटपूजा थोडीशी, त्याच्यानंतर मग पुढची जर्नी चालू आहे आपली. सो आपण तुम्हाला अपडेट देत राहू आणि तिकडे जाऊ तेव्हा तर तुम्हाला रिसॉर्टची सगळी टूर देणारच आहे. तर स्टे ट्यून विथ YB एक्सप्लोरर. चलो बाय बाय. आम्ही जवळजवळ आता 10 किलोमीटरच आहे आणि हा बघा जायला असा रस्ता आहे इकडनं. सो पाऊस इकडे नाही आहे सध्या तरी, बट पूर्ण सगळी ग्रीनरी आहे. बघा तुम्ही बघू शकता तिकडे, हा बघा पूर्ण रस्ता आणि मस्त पूर्ण फ्रेम वाटते. सो फायनली आता वाजले 1:30. सो आम्ही आलेलो आहे सकाळी किती 8 वाजता निघालेलो आरामात. सो आता आम्हाला रूम मिळते. आता रूमचा तुम्हाला टूर देतो पहिला. त्यात हे बघा अशी रूम मिळालेली आहे आम्हाला. हे बघा आता ही 2 ते 3 जणांसाठी आहे रूम. आणि इकडे ही बघा, हो हे बघा ही 6 जणांसाठी आहे रूम. हा बघा, आणि हे असं पण आहे. हे बघा हे असं आहे आणि प्लस AC पण आहे. आणि हा व्ह्यू आहे आमचा. बघा आता मित्रांनो जेवायला आलोय आता दुपारचा लंच आहे. अभिषेक काय तू काय घेतलंय? चिकन सुका, चिकन रस्सा, भाकरी, ओके. हे बघा ही सगळी जेवणाची सोय केली आहे त्यांनी. आणि जेवणाच्या इकडनं पण तुम्हाला व्ह्यू मिळतो इकडे, की तिकडनं धबधबा वगैरे आहे. आणि इकडे त्याचा प्ले ग्राउंड आहे लहान मुलांसाठी वगैरे. हे बघा, तर आता आपले मित्र आहे रोहित डगरे म्हणून, ते आपलं आता जेवण झालं आहे, मस्त पोट भरलं. मला तर जेवण आवडलं आहे. नॉनव्हेजचा रिव्ह्यू रोहित डगरे देतील. काय बोलतो रोहित, कसं जेवण वगैरे, कसं सोय वगैरे कशी वाटली तुम्हाला? सगळ्यात सर्वप्रथम म्हणजे नमस्कार. व्यवस्था म्हणजे तशी चांगली तुम्ही बघू शकता. व्यवस्थित टेबल्स मांडलेले आहेत, खुर्च्या ठेवलेल्या आहेत, चांगली स्पेस आहे, फॅमिलीज येतात एकत्र इकडे. आणि तुम्हाला जेवणासोबत तुम्हाला एक व्ह्यू पण चांगला मिळतो. आणि जेवणामध्ये आता आम्ही नॉनव्हेज मेनू प्रेफर केलेला. त्याच्यामध्ये चिकन होतं, म्हणजे तुम्ही व्हेजची भाजी पण मिळते. त्याच्यावर स्वीट्समध्ये गुलाबजामुन होते, चिकन सुक्का होतं, चिकन आपलं काय म्हणतात ते एक रस्सा होता, पारंपरिक ऑथेंटिक पद्धतीचं महाराष्ट्र. ज्वारीची भाकरी पण होती ना? डाळची भाकरी, चपात्या, इंद्रायणी राईस, जो चांगला एक ऑप्शन मानला जातो. आणि बेसिकली तुम्ही बघायला गेलात ना तर घरगुती टाईपचा इकडे एक स्वाद आहे जेवणाला पण. आणि भाकरी वगैरे मिळते ना, तर त्यामुळे मस्त वाटलं जेवण. हा बघा इकडे स्विमिंग पूल आहे आणि हा रेन वॉटर जे असतं ना डान्स करायला ते. आणि इकडे असं गार्डन आहे. सो इकडे तुम्ही क्रिकेट वगैरे खेळू शकतात. तर ते सगळं आम्ही त्या विदिशा ॲग्रो फार्मचे म्हणजे जे मॅनेज करतात सगळं. आपलं नाव काय? माझं नाव आहे सचिन शिंदे, मी केअरटेकरचं काम करतो. हां, तर ते आपल्याला थोडक्यात माहिती देतील रिसॉर्टची काय आहे कसं आहे ते. तर तुम्ही थोडंसं सांगा ना रिसॉर्टबद्दल की कसं आहे. आमचं रिसॉर्ट हे हायवेपासून एक 18 किलोमीटर अंतरावरती आहे. कुठचा हायवे? कानीपाटा, मुंबई पुणे हायवे ना, तिथून 18 किलोमीटर अंतरावरती आहे. ओके. आणि इकडं एक वातावरण एवढं छान असतं पावसाळ्याच्या पिरियडमध्ये. आणि डॅमला हा पॉईंट आहे. त्यामुळे डॅम आहे हा टाटा पॉवरचा डॅम आहे. अच्छा. त्या डॅम टच हा पॉईंट आहे. आणि इथं लोकांना एकदम
असं मनसोक्त मजा येते, खूप आनंद वाटतो आणि भरपूर एन्जॉय करतात. अच्छा, आणि टोटल कॅपॅसिटी किती आहे आमच्या तुमच्या? इथं 120 लोकांचा स्टे होऊ शकतो. ओके. आणि वन डे साठी 150 ते 200 लोक आम्ही ऍडजस्ट करतो. अच्छा स्टाफ आहे. अच्छा. आणि रूम टाईप कशा आहेत तुमच्याकडे? रूम आमच्याकडे डॉर्मेटरी आहे, फॅमिली रूम पण आहे, कपल रूम पण आहे आणि कॉटेजेस आहे. असा ग्रुपमध्ये आमच्याकडं एक समजा गेट टुगेदरचा कार्यक्रम असेल तर बँकिंग हॉल आहे, कॉन्फरन्स हॉल आहे, असे बरेचसे कार्यक्रम इथं करतो आम्ही. ओके ओके. तर ही सगळी आम्हाला त्यांनी एक डॉर्मेटरी दिली आहे 6 जणांची 6 जण. आणि एक 3 जणांची अशी हो. वेगळी रूम दिली आहे. फॅमिलीसाठी पण असतात. समजा डॉर्मेटरी जर मोठा एक ग्रुप आला जेंट्स लेडीजचा, लेडीजसाठी वेगळं जेंट्ससाठी वेगळे, असे 13 बेडचे 1-2 रूम असतात आमच्याकडे. ओके. तर समजा त्यांचा गेट टुगेदरचा काही कार्यक्रम असेल, लेडीज जेंट्स असतात, बरोबर. दोन्ही रूम लेडीज वेगळ्या ठेवतो आणि जेंट्स वेगळे, असं ओके ओके. भरपूर असे सुविधा आहे. आणि त्यांच्याकडे आय थिंक मी वेबसाईटवर बघितलेलं, त्यांच्याकडे अदर ऍक्टिव्हिटी पण आहेत तुमच्याकडे, हो, राईट? आहे ना, आहे ना. मग त्या कुठच्या आहेत आणि पावसामध्ये कुठच्या चालू असतात आणि ते जरा सांगाल का? पावसाळ्यामध्ये आमच्याकडे बोटिंग असतंय, स्विमिंग रेनडान्स असते, इंडोर गेम्स असतात, कॅरम असतं, बॅडमिंटन असतंय, पत्ते वगैरे असतात. आणि आउटडोअरमध्ये बॅटबॉल, बॅडमिंटन, परत फुटबॉल असतो, व्हॉलीबॉल असतं, परत रोपवे पण असतंय, बर्मा ब्रिज आणि आज बरेचसे काही असे उपलब्ध असतात. पण हे बर्मा बीच आणि रोपवे पावसामध्ये चालू नसेल ना? पावसामध्ये ते बंद ठेवतात, कारण ते जरा रिस्क थोडीशी होते, त्यामुळे त्यांनी बंद ठेवलंय. म्हणजे त्यांनी कस्टमरची सेफ्टी फर्स्ट हे याच्या उद्देशाने त्यांनी काळजी घेतली. लोक आम्हाला करतात, विनंती करतात की बाबा आम्हाला ही ऍक्टिव्हिटी पाहिजे, पण त्यांना आम्ही नाही म्हणून सांगतो. पावसामध्ये फक्त पावसामुळे फक्त थंडीपासून तर उन्हाळ्यापर्यंत चालूच असते. बरोबर आहे. सो ही थोडक्यात विदिशा फार्मची त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती सांगितली आहे. सो आता आमचा आत्तापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे तो चांगला आहे. सो नंतर आता अजून आजचा पूर्ण रात्र जायची आणि उद्याचा परत ब्रेकफास्ट आहे. तर कसं आहे, जेवण तर दुपारचं लंच त्यांचा चांगलाच होता. सो त्यामुळे आता पुढचं जेवणाचं आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. सो थँक्यू, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. चलो बाय बाय. 1 2 3 हे बघा, ही सगळी तुम्हाला कॉटेजेस दिसतील इकडे. सो मे बी कपलसाठी वगैरे आहे. आणि परत प्लस तुम्हाला या कॉटेजमधून हा व्ह्यू मिळतो. हा बघा, हा इकडे कॉटेजेस आहेत आणि हा व्ह्यू तुम्हाला इकडे मिळतो. सो आता इकडे हाय टी आहे आणि हाय टीला यांच्याकडे कांदा भाजी आहे, मस्त गरम गरम, आणि बटाटा भाजी आणि इकडे चहा आहे. सो आता रात्री इकडचा असा व्ह्यू आहे सगळा लाईट वगैरे, आणि इकडे डीजे वगैरे पण हे बघा, यांनी आपल्याला डिटेल दिलेली मगाशी सगळी, आणि इकडे अशी अरेंजमेंट करून देतात सगळे लोक. सो आज आहे इकडनं निघण्याचा दिवस आणि क्लायमेट बघा तुम्ही. काल जे संध्याकाळी होती दृश्य, पाणी एकदम शांत आहे इकडे, आणि अशी इकडची मॉर्निंग आहे. थंड आहे, रात्री पण अशी झोप लागली. तर चला आता नाश्ता होणार आहे. सो त्यामध्ये काय काय ते पण तुम्हाला दाखवतोच नंतर. मिसळ पाव, पोहे आणि बुर्जी नॉनव्हेजमध्ये. तर विदिशा ॲग्रो फार्मचे जे ओनर आहेत तर ते आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील या फार्मबद्दलची, आणि इकडे काय काय फॅसिलिटीज आहेत, काय आहेत आणि कशा टाईपच्या रूम्स आहेत ते जरा सांगतील. सो आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार, मी भाऊसाहेब आगमे, ओनर विदिशा ॲग्रो टुरिझम. आपल्याकडं 11 एकरमध्ये हे विदिशा ॲग्रो टुरिझम विस्तारलेलं आहे, आणि यामध्ये इथे राहण्याची, जेवणाची अनेक इतर ॲक्टिव्हिटीज आहे. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे. स्विमिंग पूल, दोन स्विमिंग पूल, 2 रेन डान्स आहेत. ओके. या ठिकाणी आपण फॅमिलीसाठी कॉटेज दिलेले आहेत, आणि बाकीच्या ग्रुपसाठी 2 पासून तर 2, 3, 4, 10, 12 असे जसे रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारचे आपण रूम. अच्छा, ओके ओके. आणि कपलसाठी पण आहेत ना? कपलसाठी रूम आहेत, फॅमिलीसाठी रूम आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या रूम आहेत. ओके ओके. आणि ही बाजूला जी रिव्हर आहे ती कुठची रिव्हर आहे? हा आहे टाटा पॉवर कंपनीचा ठोकळवाडी डॅम आहे. ठोकरवाडी डॅम. ठोकळवाडी डॅम. अच्छा. हा विस्ताराने खूप मोठा आहे. यापासून 20 किलोमीटर पाठीमागे बॅकवॉटर आहे. अच्छा. आणि पाठीमागे टनेल करून भिवपुरीला पाणी सोडून टाटा पॉवर कंपनीने पॉवर तयार केलेली आहे, पॉवर जनरेट करतायत. ओके. तर इथे हा खूप मोठा पुणे जिल्ह्यातला 24 TMC पाणी असलेला खाजगी हा
प्रायव्हेट डॅम आहे. अच्छा अच्छा अच्छा. आपल्याकडं रोजेसची हरितगृह आहे, पॉली हाऊसेस आहेत. ओके. तिथे तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. वेगवेगळे 8-10 प्रकारचे गुलाबाचे प्लांट्स आहेत. आता त्याचं रिप्लांटिंग चालले, साधारणपणे 3-4 महिन्यात प्लांट त्याला फ्लॉवर्स यायला सुरू होईल. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, चालेल. तर मंडळी, आता काल जे आम्ही आलेलो, सो आता आमच्या पिकनिकची सांगता होत आहे. सो आता परत कधी जाईल काय माहिती नाही. 2 वर्षानंतरची पिकनिक होती. मला कसं वाटलं? एन्जॉय एन्जॉय. तर आता प्लेस पण मस्त होतं, त्यामुळे मस्त एकदम मजा आली. हा तेच. आता पाऊस नाहीये, तर आता बघू, धबधब्याला जायचा प्लॅन आहे. तर काय असेल तर तुम्हाला सांगतो. तर तोपर्यंत तुम्ही आपले ब्लॉग बघा. चलो बाय बाय बाय.